पुणे शहरातील विविध समस्यांबाबत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत शहरातल्या अनेक समस्यांचा पाढा वाचला। यावेळी पालिका, राज्य आणि केंद्र या तिन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता असतानाही पुणे शहरातल्या समस्या आजवर का सुटल्या नाहीत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर आम्हाला देखील आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं प्रांजळ मत त्यांनी नोंदवलंय। आणि या संदर्भात मेधा कुलकर्णी यांच्याशी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी बातचीत केली आहे, पाहूयात। मेधाताई पुणे पालिकेत आले होते। पालिकेत प्रेस कॉन्फरन्स घेताना त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला, पण ज्यावेळेस त्यांच्या विरोधात लागलेल्या पोस्टरचा मुद्दा आला ते थोडेसे भावुक झालेले पाहायला मिळाले। काय ताई, मी खरं तर तुम्ही खूप कठोर आहात, आक्रमक आहात, ते मी अनेकदा पाहिलेले, पण आज तुम्ही थोडे भावुक झाले। मी कठोर नाही आहे, मी मुद्द्यांना धरून असते आणि त्याच्यासाठी आग्रही असते, हे बरोबर आहे। कठोर नाही शब्द वापरलेला, संवेदनशील, कामाच्या बाबतीत आग्रही आहे, तत्वाची तडजोड नाही। संवेदनशील यासाठी झाले की ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केलं, युती असताना एकत्र काम केलं, अशा व्यक्तींनी माझे विडंबनात्मक पोस्टर्स लावले। मी ज्यांना भाऊ म्हणते अशांची चित्र तिथं दिसली तर मला वाईट वाटलं। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे, कारण मागं बापट होते, आता कोण सगळेच वेगवेगळे येऊन भेटतात, वेगवेगळे मोर्चे। आम्ही सगळे एकत्रच आहोत। ज्याच्याकडे जे मुद्दे येतात ते मुद्दे घेऊन महानगरपालिकेत आपण येत असतो। आम्ही एकत्रित सुद्धा सगळेजण एकदा येणार आहोत। आमच्या तशा संदर्भामध्ये माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे की आपण एकदा सगळेजण येऊन पुण्याच्या प्रश्नांविषयी, कारण पुण्यामध्ये एवढे बिकट प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहे। मी आज सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले की डेव्हलपमेंट प्लॅन कुठे अस्तित्वात आणा, डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंटेशन नाही आहे, रस्ते अरुंद आहेत, रस्त्यांची रुंदी वाढवा, वाहतुकीचा ताण कमी करा। भाजपच सत्तेत आहे तिन्ही ठिकाणी। आम्ही पण आत्मपरीक्षण करू, प्रशासनाने करावं आणि चुका दुरुस्त कराव्यात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।